नमस्कार, मी पद्मजा द परफेक्ट प्लेट मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज एक नवीन रेसिपी ट्राय करून पाहूया। मोड आलेल्या मुगापासून उसळ बनवणे हा प्रकार सर्वांनाच माहिती आहे। आज आपण यापासून भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि हे चवीला अतिशय अप्रतिम आणि कुरकुरीत असे होतात। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय कराल तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। यासाठी लागणारे साहित्य पाहूया। आपल्याला लागणार आहे 1 बाउल मोड आलेले मूग, त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता आणि 6 ते 7 लसणच्या सोललेल्या पाकळ्या। त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, 4 चमचे तांदळाचं पीठ आणि 4 चमचे बेसन पीठ। ह्या दोन्ही वस्तू आपल्याला व्यवस्थित चाळणीतून चाळून घ्यायच्या आहे। त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि एक चिमूटभर आपल्याला लागणार आहे खायचा सोडा आणि त्यानंतर 1 चमचा जिरे। तर सुरू करूया। सर्वप्रथम आपण एका मिक्सरच्या जारमध्ये मोड आलेले मूग काढून घेऊया। आता आपण यात टाकणार आहोत हिरव्या मिरच्या। याचे तुम्ही बारीक बारीक तुकडे करून टाकले तरी चालतील। त्यानंतर टाकूया थोडासा लसूण आणि थोडासा कढीपत्ता। आता आपण याला मिक्सरमधून फिरवून घेऊया। तुम्ही पाहू शकता मिश्रण थोडंसं जाडसर झालेलं आहे। यात आपण थोडंसं पाणी ॲड करूया। परत एकदा हे मिश्रण आपण फिरवून घेऊया। आता हे व्यवस्थित झालेलं आहे। आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। यात आपण टाकणार आहोत 4 चमचे बेसन पीठ, त्यानंतर आपण टाकणार आहोत 4 चमचे तांदळाचं पीठ, थोडासा कांदा, त्यानंतर टाकूया कोथिंबीर, आता टाकूया थोडेसे जिरे। हे तुम्ही मिक्सरमधून काढताना टाकले तरीही चालतील किंवा मग याची पावडर पण तुम्ही वापरू शकता। थोडीशी हळद आणि आता चवीनुसार मीठ। आता हे मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। हे तुम्ही चमच्याच्या सहाय्याने पण करू शकता किंवा मग हाताने केले तर उत्तम, कारण ते व्यवस्थित मिक्स होतं। तुम्ही पाहू शकता मिश्रण मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। हे जास्त तुम्हाला घट्टसर किंवा जास्त पातळ नाही करायचे। अगदी भज्याला जसं पीठ करतो तसं पातळ नाही करायचे। एक चिमूटभर सोडा टाकून घेऊया आणि आता परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या ठिकाणी मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये गरम होण्यासाठी। तर हे व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण यात भजी टाकूया। तर हे तुम्ही हातांनी पण करू शकता किंवा मग जमत नसेल तर एखाद्या चमच्याच्या सहाय्याने पण तुम्ही टाकू शकता। या इथे ही भजी तळताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ही जी काही प्रोसेस आहे ती आपल्याला मंद आचेपासून मध्यम आचेपर्यंत इतक्याच लेवलवर करायची आहे। गॅस जर जास्त वाढवला तर हे भजी करपू पण शकतात आणि आपल्याला याला सतत हलवत राहायचं, ज्यामुळे हे जास्त करपणार नाहीत आणि व्यवस्थितरित्या तळल्या जातील। तर या ठिकाणी आपली भजी व्यवस्थित तळ झालेली आहे। याला आपण आता काढून घेऊया। अशाच रीतीने मी राहिलेल्या बॅटरचे पण भजी तळून घेणार आहे। एखाद्या टिश्यू पेपरवर किंवा मग नसेल तर व्हाईट पेपरवर पण तुम्ही काढून घेऊ शकता। मस्त अशी कुरकुरीत आणि खमंग भजी आपली बनवून तयार आहेत। ही चवीलाही अतिशय उत्तम लागतात आणि खरं तर खूप मस्त पौष्टिक पण असतात ही। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। पुन्हा भेटूया परत अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा आणि खात रहा।